हॅलो, नमस्ते. कसं आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपले सर्वांना यश हवं असते, पण कित्येक वेळा का नाही प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही. अपयशाला सामोरे जावं लागते. मग कशामुळे हे अपयश येते? एवढी आपण तयारी करून प्रयत्न करून का आपण यशाला गवसणी घालू शकत नाही, यश मिळवू शकत नाही? ह्याची काही मुख्य कारणं सांगणार आहे आज मी, आणि ते कसं आपण ओव्हरकम करायचं आहे आपोआप आलंच. मी कुठलंही फक्त मुळापाशी जाऊन थांबत नाही आहे, आपण तर कसं सॉल्व करायचं हे पण बघतो. पहिलं भीती. भीती ही अपयशाचं कारण असते. पहिलं आपल्याला वाटते हो केलं तरी नाही बाबा, मला काही यश मिळणार नाही, मला काही तेवढी माझी लायकी नाही आहे, किंवा माझी काही तेवढी तयारी नाही आहे. आणि परत भीती वाटते, आणि मला मिळालं नाही तर काय, मी एवढं तयारी करतो, 4 वर्ष मी परीक्षेसाठी इथे बसून घालवतोय, पण मला यश मिळत नाही आहे, मग काय करायचं? ही भीती सतत मनात आपले येते, आणि ह्या भीतीमुळे मेनली आपण अपयश मिळतं. अपयशाचे भीतीनं अपयश मिळते. हे बघा, समजून घ्या किती सोपं आहे. अपयशाचे भीतीनं अपयश मिळत जाते. आता हे अपयशाची भीती आपण कशी घालवायची? इथे आपण आपला कॉन्फिडन्स वाढवायचं नाही, मी करू शकतो, मला येते, आणि परफेक्ट तयारी करायची. परीक्षेची एवढी परफेक्ट तयारी करायची म्हणजे आपल्या मनालाच वाटायला पाहिजे, यो कधी एकदा परीक्षेची तारीख येते, पेपर चालू होते आणि मी सगळं पेपर सॉल्व करून बाहेर पडतो, एवढी मला परीक्षेची ओढ लागायला पाहिजे. म्हणजे माझी परीक्षेची तयारी एवढी परफेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला ही भीती राहत नाहीये. त्यामुळे ही भीती आपण कशी घालवायची? अगदी परफेक्ट परीक्षेची तयारी करून, हार्डवर्क करून, मेहनत करून, फोकस करून, पूर्ण तयारी म्हणजे एवढी परफेक्ट करे, माझं सिलेक्शन होणारच का, म्हणजे एकूण एक मी बरोबर सोडवलेलं आहे, मग न होऊन कुठे थांबते. हे आपल्याला पक्क करून घ्यायला यायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही किती लाखो मुलं बसू देत, पण तिथे 1000 वेकेन्सीज आहेत, त्या 1000 वेकेन्सीज भरल्या जाणार ना, ते 1000 मध्ये तुमची एक वेकेन्सी नसणार. तुम्ही परफेक्ट तयारी केली की असणार. त्यामुळे ही तयारी केली का नाही, तुम्हाला कुठलीच अपयशाची भीती येत नाही. त्यामुळे ही भीती तुम्ही तयारी करून घालवू शकता. दुसरी भीती म्हणजे अननोन फिअर म्हणतो आपण. काही मुलांना का नाही परीक्षा आली की असं काहीतरी त्यांना सांगता येत नाही कसली भीती म्हणून, पण अननोन फिअर त्यांना भयंकर सतावत असते. अशा वेळी मात्र ते मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला पाहिजे, सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे, आणि ते तिथे भरपूर त्यांना मार्गदर्शन करतील, काउन्सिलिंग करतील, आणि त्यांची भीती काढून टाकतील. त्यामुळे दुसऱ्या गोष्टीला मात्र आपल्याला तज्ज्ञांची मदत घ्यायला पाहिजे. तिसरी भीती, माझी तयारीच झाली नाही. आता परीक्षा आहे माहीत होतं ना, कधीपासून, वर्षापासून, 2 वर्षापासून, 3 वर्षांपासून माहीत होतं, तरी कशी तयारी झाली नाही? इकडे तिकडे रेस्टॉरंट पबमध्ये हिंडायला फिरायला,
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे तुमचा वेळ गेला म्हणून तयारी झाली नाही. मग इथे काय करायचं, आपण असले सगळ्या गोष्टी मनातनं बाहेर काढून टाकायच्या आणि वर्षानं माझं पेपर आहे ना, परीक्षा आहे ना, ते परीक्षेची तयारी मी व्यवस्थित करणार आहे आणि त्याच्यामुळे मी बाकी कशालाही लक्ष देणार नाही आहे. परीक्षा होऊ देत, माझं सिलेक्शन होऊ देत, माझं नंतर काही तर बघतो, अशी ही भीती काढून टाकायची. आणि एक भीती असते मुलांना, हो माझा निर्णय चुकला का, डिसिशन कुठले, सपोज मी हे पोस्टसाठी तयारी करतोय, मला ती पोस्ट आवडेल का, मला ती झेपेल का, मला ती नोकरी जमेल का. हे बघा, अजूनही परीक्षेला बसायचंच आहे, तेव्हा हे माझा हा निर्णय चुकलेला आहे का, ही भीती असते. म्हणून आधीपासून तुम्ही मनापासून आधी निर्णय घ्यायला पाहिजे. ओके, ह्या पोस्टला गेलं की अमुक अमुक असं असं आहे, तर मला पेलेल का, पेलत असला तर ओके गो हेड, नाही ते जाऊच नका ना. त्यामुळे ही भीती तुम्ही तुमची निर्णय क्षमता व्यवस्थित डेव्हलप केली तर नाहीशी होते. हल्लीची मुलं तर फार हुशार आहेत बरं का, आपले पिढीपेक्षा हल्लीची मुलं खूप शहाणी आहेत. का म्हणजे हो, एवढीशी मुलं नाहीत, 5वी 6वीतली, ती ऑलरेडी सांगतात मला अमुक व्हायचं आहे, तमुक व्हायचं आहे, तिचं असं आहे तसं आहे. काय म्हणायला नको हां. अगदी साधे गोष्टींना सुद्धा मी म्हटलं ना, बरं वायफायचं काहीतरी काम करायला एक मुलगा आमच्याकडे आला होता. आत्ता तो 10वी 11वीला आहे. तो म्हणाला मी 3रीत असल्यापासून पोलीस सिलेक्शनची तयारी करतो, रोज 4 वाजता उठून ग्राउंडवर पळायला जातो. 3रीत असल्यापासून तो तयारी करतोय. अगदी लोएस्ट क्लासमधला मुलगा होता, असं काही हे नाही आहे, तरी त्याचा निर्णय घ्यायची क्षमता बघा किती परफेक्ट आहे. त्यामुळे तो म्हणाला आता माझं वय झालं का नाही, वय बसलं की लगेच मी बसणार आणि माझं सिलेक्शन होणारच आहे मॅडम. काय हल्लीची मुलं खरंच शहाणी आहेत. आणि काही मुलांना भीती असते, ती फिअर ऑफ रिजेक्शन. रिजेक्शन म्हणजे माझं सिलेक्शन होणार नाही, रिजेक्ट होणार, ही भीती कशात आहे. जॉबला असेल, परीक्षेसाठी असेल, इवन रिलेशनशिपमध्ये असेल. ही कशासाठी भीती असते, फिअर ऑफ रिजेक्शन. तुम्ही तुम्हाला कमी मानता किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल सेल्फ रेस्पेक्ट म्हणा, सेल्फ रिअलायझेशन म्हणा नाही, जाणीव नाही तुमची तुम्हाला तुमच्याबद्दल. त्यामुळे तुम्हाला वाटते नाही आहे माझं कुठलं सिलेक्शन होणार, तिथे एवढी हुशार मुलं आहेत, अमुक आहेत, माझं कसलं सिलेक्शन होणार. त्यामुळे आधीच परीक्षेला बसायच्या आधीच ह्याला माहीत आहे आपण रिजेक्ट होणार, इंटरव्ह्यूला जायच्या आधीच ह्याला माहीत आहे हा रिजेक्ट होणार, मग ह्याचं सिलेक्शन होईल का, नाही. ही असली कारणं आहेत आपले फेलियरसाठी. म्हणजे भीती, मेन भीती, आणि हे भीतीची मग वेगवेगळी कारणं आहेत. मग हे आपण कसं घालवायचं. आता रिजेक्शनची भीती कशी घालायची. तुम्ही कॉन्फिडन्स वाढवा, तुमचे सगळे क्वालिटीज वाढवा, तुमचं नॉलेज वाढवा, तयारी व्यवस्थितपणे करा आणि स्वतःबद्दल जरा आदर ठेवा, प्रेम ठेवा स्वतःला. ओके मला येईल, हे काय येणार नाही आहे, एकदा दोनदा आलं नसेल, परत 25 वेळेला करतो, काय येणार नाही बघतो, अशी तुम्ही जिद्द ठेवायला पाहिजे. ही तुमच्या अंगात जिद्द असली का नाही, तुमचं सिलेक्शन पक्क होणार आहे.
तुम्ही कधी पुढे फेल होणार नाही. फेलियरला तुम्हाला सामोरे जावं लागणार नाही. त्यामुळे आज आपण रिझन्स फॉर फेलियरचे अपयशाची कारणं जाणून घेतली आणि ती कारणं आपण कशी ओव्हरकम करायची हे पण जाणून घेतलं. अच्छा, हॅव ए गुड डे.